त्यांचं कार्य अत्यंत चांगलं राहिलं. कालच्या दिवसामध्ये समालोचक म्हणून प्रथमेश ठाकूर सरांना आपण ऐकलं. एखाद्या विशिष्ट टीमचे जर तुम्ही समर्थक असाल तर तुमच्या टीमच्या खेळाडूंचाच परफॉर्मन्स चांगला व्हावा असं तुम्हाला वाटत असतं. म्हणजे तुमचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर प्रत्येक चेंडूवर त्यांनी चौकार षटकार खेळावा असं तुम्हाला वाटतं. तुमचे गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतात त्यावेळेस त्या गोलंदाजाने प्रत्येक चेंडूवर फलंदाजाला नामोहरम करावं असं तुम्हाला वाटतं. न्यूट्रल स्पेक्टेटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. फटका फसला होता, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. पुन्हा बुलढाणा फटका मारायचा होता ऑफ साईडला, गेला चेंडू ऑन साईडला. दोन क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू लँड झालेला आपण पाहिलेला आहे. एक धाव दरम्यान इकडे मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली, आतापर्यंत जी झाली नव्हती. स्टार्किंग एंडला बॅटर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील निखिल आहे स्टार्किंग एंडला. बेग युअर पार्डन. दोन तीन वर्षापासून निखिल या खेळाडूचा खेळ विकास 11 पवळेसाठी अत्यंत चांगला झालेला आहे. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीमधून संघाला त्याने बाहेर काढलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे हे कॅरेक्टर तापून सलाखून बाहेर निघलेल्या सोन्याप्रमाणे आहे विकास स्पोर्ट्स पावळेसाठी. डाबेष्टी सोडून जात असताना चेंडूला आपण बघतो पंच सँडी गायकर, संदीप गायकवाड सरांची अनोखी अदा आपल्याला पाहायला मिळते. वाईड घोषित करत असतानाची अनेक अंपायर्स आपापल्या शैलीने वाईड चेंडू घोषित करत असतात. अलीकडे वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेंड सुद्धा त्यासाठी सेट झालेले आपण बघत असतो. संदीप गायकवाड सरांची सुद्धा एक वेगळी अदा आहे. आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका लूप ओनरा पुलटॉस होता. आतिश की जे संघाचे संघनायक म्हणून आज कार्यरत आहेत त्यांच्या वतीने चूक झाली. एक धाव पूर्ण, दुसरीचा नाहक प्रयत्न आहे का? पंच काय इशारा करतायत? पंचांचं बोट आबाळाकडे. एक अतिरिक्त धावेची जोखीम मैदानाच्या आतमध्ये पत्करली होती आणि त्यातूनच घात झाला. महत्वाचा फलंदाज, आक्रमक फलंदाज, धावबादची शिकार मयूरबाद. धाव बनवायची होती, ती जोखीम मैदानाच्या आतमध्ये पत्करण्यात आली. दोन्ही फलंदाजांच्या वतीने कॉर्डिनेशन हवं तितकं चांगलं ठेवता आलं नव्हतं. आणि क्रिकेटमध्ये म्हणून ती एक लाईन अत्यंत चांगली आहे. ते स्टेटमेंट फेमस असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, नेव्हर रन ऑन मिसफील्ड. मिसफील्ड जर होत असेल तर तुम्ही अधिकच्या धावा बनवण्याकडे तिकडे जाऊ नका असं म्हणतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ही जी स्टेटमेंट आहे किंवा अलिखित नियम आहे त्याचं पालन अनेकदा झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु टेनिस क्रिकेट एकूण एकच कमी षटकांचे सामने असतात, शॉर्टर फॉर्मॅट असतो आणि त्याचमुळे तुम्हाला प्रत्येक चेंडूवर अधिकाधिक धावा बनवाव्या असं मनोमन वाटत असतं. त्यासाठी तुम्ही प्रयत्नरत असता. निखिलने आणखी एकदा ऑन साईडला पर्पजफुली फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. खेचून मारायचं होतं, चेंडू पेचा संपर्क करता आला नाही. अनिकेतने प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यानंतर गोलंदाजीमध्ये जी कमाल दाखवली ती वाखाणण्याजोगी आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर त्याने कमबॅक केला. हे षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती प्रथम फलंदाजी नाणेफेक गमावल्यानंतर करावी लागत आहे विकास स्पोर्ट्स पावळेला. त्याने धावफलकावर 8 धावा जोडलेल्या आहेत. एक गडी आतापर्यंत गमावला गेलेला आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा आहे, म्हणजे बी ग्रुप मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघतो. आणि आजच्या बी ग्रुपसाठी सामनावीराचं सौजन्य जे आहे ते चषकाचं सौजन्य जयवंतजी लक्ष्मण दास यांच्या वतीने लाभलेलं आहे. त्यांचे आपण ऋण व्यक्त करूया. आणि टी शर्टचं सौजन्य नेहमीप्रमाणे नितीन स्पोर्टचे प्रोप्रायटर मान्यश्री नरेशजी डोहे बदलापूर यांच्या वतीने लाभलेले आहे, त्यांचे ऋण व्यक्त करूया. बघा, सुरुवातीची 3 षटकं अक्षय तुम्हाला 15 मिनिटांमध्येच कव्हर करायचे आहेत. पवार सर या गोष्टीकडे लक्ष द्या. अधिकची वेळ जर तुम्ही खर्च केली तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. शरद पवार सर, त्याचबरोबर कुणाल पवार, आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज जयचा वापर केला जात आहे. खूप अतिरिक्त वेळ राकेश आपण घेत आहेत, सामन्याचा रिदम लॉस करू नये. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले तर अगदी वेळेवर खेळ झाला होता. तुमच्या संघामध्ये काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे याचं गांभीर्य प्रत्येकाला आहे किंवा ते आम्हालाही माहित आहे, परंतु तरी सुद्धा तुम्हाला वेळेचं योग्य नियोजन करावंच लागेल. षटक संपलं एक, ज्यामध्ये 8 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. बघा, पहिलं षटक संपून जवळजवळ 1.5 मिनिट पूर्ण होत आलेला आहे. मैदानी पंचांच्या वतीने ही पहिली वॉर्निंग मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघाला. फर्स्ट वॉर्निंग हॅज बीन गिवन टू दी बॉलिंग टीम, फिल्डिंग टीम इन रिस्पेक्ट ऑफ टाइम. आकुटप्याचा चेंडू पूल करताय. टेंटेटिव्हली खेळला गेलेला हा फटका
कमी गतीचा चेंडू होता, मोठा फलंदाज इथे बाद करण्यामध्ये यश मिळतं गोलंदाज जयला. समीर सारखा फलंदाज आखूटप्प्याचा चेंडू योग्य रीतीने खेळू शकले नाहीत. वेळ विरोधात आहे विकास स्पोर्ट्स पावळ्याच्या, त्यांनी त्यांचा दुसरा मोठा गडी गमावला. फलंदाज मयूर बाद. यावेळेस समीर बाद झालेले, त्या अगोदर मयूर बाद झाले होते. दुसरा हादरा मिळालेला आहे विकास स्पोर्ट्स पावळेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत प्रमोद. एक गडी पहिल्या षटकामध्ये गमावला होता. त्यानंतर आता आपण पाहिलं समीर की ज्याला आखूटप्प्याचा चेंडू होता, उजवेष्टीला फटका खेळायचा होता. टेंटेटिव्ह अप्रोच थोडा आपण पाहिला. अदरवाईज समीरच्या समोर या पद्धतीने आखूटप्प्याचे चेंडू जर आले तर वाघाकडे हरीण गेल्यानंतर तिचा ज्या पद्धतीने फडशा पडतो त्या पद्धतीने फलंदाज समीरच्या बॅटमधून मोठे घणाघाती प्रहार अनेकदा आपण अनुभवलेले आहेत. परंतु एकूण एकच आहे, क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन सुरुवात करावी लागते, शून्यापासून सुरुवात करावी लागते आणि त्याचमुळे मग प्रत्येक वेळ नवीन आहे, प्रत्येक दिवस नवीन आहे, प्रत्येक क्षण नवीन आहे आणि त्या सगळ्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागतं. 3 गोलंदाजांची अनुपस्थिती पॉवर 11 मालेडच्या वतीने, परंतु ही संधी आहे नवीन चेहऱ्यांसाठी. त्या संधीचा कशा पद्धतीने ते वापर करतील. ऑपॉर्च्युनिटी इज ऑलवेज स्लिपरी असं म्हणतात की संधी ही नेहमी निसरडी असते, ती निसटते. त्याचमुळे आपल्याकडे आलेल्या संधीचा योग्य वापर जर करता आला तर तुम्हाला तुमचं कॅरेक्टर बिल्टअप करता येतं. फुलटॉस चेंडू आहे, ऑनसाइडला फटका काढलेत, लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट जरूर आहे, परंतु आपण पाहिलं क्षेत्ररक्षक प्रयत्नरत होते, अंतिमतः त्यांचे प्रयत्न कमी पडले. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा चौकार. लिव्हिंग टेक्निक सुद्धा चांगलं ठेवता आलं पाहिजे आणि तेच ठेवलं यावेळेस फलंदाज प्रमोदने. विनासायास मिळालेली धाव त्याने इथे मान्य केली. जे फुकट ते पौष्टिक असं आपण म्हणतो. एक अधिक धाव मिळाली. एकूण धाव आतापर्यंत पाहिलं तर ते आहे 13. एक अतिरिक्त चेंडू सुद्धा गोलंदाजाला फेकावा लागतो ज्यावेळेस तो वाईट चेंडू करतो. फुलटॉस यावेळेस बॉटम एंडची ताकद जरूर वापरलेली आहे. मिस टायमिंग फटका होता. क्षेत्ररक्षकाने साधा सोपा झेल जमिनीला दान केलेला आहे. सकाळच्या सत्रामध्ये माणुसकीचं प्रदर्शन क्षेत्ररक्षकाच्या वतीने झालेलं आहे. क्षेत्ररक्षकाचा सुद्धा कुठेतरी कॅज्युअल अप्रोच त्याच्या विरोधात गेला. झेल किती सोपा असेल तरी तुम्हाला तो तुमच्या हाताच्या उंजळीमध्ये कैद करावा लागतो तर तो झेल संपन्न झाला असं आपण म्हणतो. अलीकडच्या क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाचा एक वेगळं स्टँडर्ड सेट करणारे अनेक फिल्डर आपण पाहिलेले आहेत आणि त्या प्रवाहामध्ये या क्षेत्ररक्षकाला जाता आलं नव्हतं, त्याच्या विरोधात तो गेला. झेल सुटला. साधा सोपा होता. जयला आणखी एक फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. आणखी एक फुलटॉस. फलंदाज हव्या तशा लईमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले नाहीत. क्षेत्ररक्षक सुद्धा थोड्याफार फरकाने चुका करताना आपण पाहिलेले आहेत. राकेश हा अत्यंत चतुर चालाक क्षेत्ररक्षक आहे. पॉवर 11 मालेड मधला. त्याच्या वतीने चूक झाली. अग्रेशन दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला. षटक संपतायत 2 आणि 2 षटकाच्या अंती प्रथम फलंदाजी करतायत विकास स्पोर्ट्स पावळ्याचे फलंदाज आणि धावपलको धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 8.00 धावांच्या सरासरीने बरोबर 16. 2 गडी आतापर्यंत त्याने गमावलेले आहेत. अर्ध्यावरती डाव आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 2. याही वर्षी एक वेगवेगळ्या अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना या स्पर्धेबरोबर जोडल्या गेलेल्या आपण बघत आहोत. स्पर्धा आयोजित करत असताना त्यामागचा दृष्टिकोन उदात्त असणं अत्यंत महत्वाचा आहे आणि तो दृष्टिकोन इथे रविराज ब्लास्टर्सच्या आयोजकांच्या वतीने आपण बघत आहोत. आपल्याला आपला 100% देता आलं पाहिजे, किंबहुना तुमचा माइंडसेट तसा हवाय. तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटने
त्या पद्धतीने पुढे विचार करणं गरजेचं आहे आणि तो विचार इथे करत असताना हे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. संतोषजी उबाळे की जे एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. विद्यातीर्थ कर्जतचे ते डायरेक्टर आहेत, त्याचबरोबर मॅनेजर आहेत, त्यांच्या वतीने शुभेच्छा येत आहेत. सर सरचं स्वागत आपलं. शरद पवार तिसरं षटक, चांगला चेंडू, योग्य नियंत्रणासहित गोलंदाजी करणं हे गेली अनेक वर्षापासूनचं मोठं ठळक वैशिष्ट्य राहिलेले गोलंदाज शरद पवार यांचं. एकदा की एक दोन चेंडू चांगल्या लईमध्ये त्याने हाताळले की मग फलंदाजांच्या समोर अनेक अडचणी निर्माण करण्याचं काम हा गोलंदाज करू शकतो. काठिण्य पातळी असणारे अनेक प्रश्न तो विचारू शकतो. वेळेचा अपव्यय होत आहे, याकडे लक्ष द्या. सामन्याचा रिदम लॉस करू नये. आजच्या दिवसासाठी ॲज अन अंपायर्स म्हणून आपण सँडी गायकवाड सर, त्याचबरोबर त्यांच्या साथीने बेकरे नेरळ कर्जतचे हरीश कराळे सर आज उपस्थित झालेले आहेत. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केल्याबरोबर तंतोतंत त्याच पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाने केलेली आहे. लेनचं अचूक जजमेंट फलंदाजाला जर करता आलं नाही तर या पद्धतीच्या गोलंदाजाच्या विरोधात अधिकच्या धावा मिळवणं हे दुस्तर होऊ शकतं, खूप कठीण बनू शकतं. आतापर्यंत तेच आपण पाहिलेलं आहे. धावफलक 17 अर्थात 17 वर जाऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत योग्य रीतीने हाताळलेले आहेत गोलंदाज शरद पवार यांनी. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, डावी एसटी सोडून चेंडू निघून आलेला आहे मागे. मला असं वाटतं लेग कटरचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने जरूर खेळपट्टीवर केला असावा. मातीची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अधिकचा वाव. अगदी हातभर वळण घेणारा चेंडू सुद्धा तुम्ही या खेळपट्टीवरून फेकू शकता, टाकू शकता. त्यासाठी तुमच्याकडे ते स्किल हवंय. क्लीन बोल्ड प्लेड ऑन झाले. ऑनसाइडला फटका खेळायचा होता. अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. थोडे टेंटेटिव्ह जरूर वाटले होते. योग्य रीतीने बॉडी रोल करता आली नव्हती. आतली कडा लागली. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला. बेट्स डिसलॉच झाल्या आणि महत्वाचा फलंदाज गमावलेला आहे इथे विकास स्पोर्ट्स पवाळेने. तिसरा हादरा. ज्या फलंदाजाची आपण चर्चा छेडली होती त्या फलंदाजाचा डाव इथे संपलेला आपण बघत आहोत. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाज शरद पवार यांचं आपण पाहिलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणखी एक अनुभवी चेहरा विकास स्पोर्ट्स पवाळेचा हेमंत दाखल होत आहेत. हेमंत यांच्या पायाचा वेध घेण्याचं काम इथे या चेंडूने जरूर केलं होतं. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पाय पकडण्याचा प्रयत्न केला गोलंदाज शरद पवार यांनी. लेग बायच्या रूपाने ही धाव पूर्ण झाली. LBW साठी तुम्हाला रिव्ह्यू अवेलेबल नाही, या गोष्टीकडे लक्ष द्या. रिव्ह्यू जर तुम्हाला पुकारायचा असेल तर तो अगदी बरोबर विहित वेळेत म्हणजे 15 सेकंदच्या आतमध्ये तुम्हाला तो रेज करता आला पाहिजे. महत्वाची गोष्ट, वाईट आणि बिमरसाठी तो रिव्ह्यू तुम्ही वापरू शकता. ही स्पर्धा निश्चित 4 कॅमेऱ्यांशी कव्हर केली जात आहे, त्यामुळे खेळणाऱ्या खेळाडूला कदाचित तसं वाटलं असावं. हा लुजनर होता. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या वतीने फेकला गेला. उजव्या इष्टेच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट स्लॅश करत असताना फलंदाजाला आपण पाहिला 2 टप्प्यांनी चेंडू सीमा पार, चौकार. यानंतरचा सामना आणखी एक मोठी मॅच मित्रांनो तुमच्या भेटीला येईल. एका बाजूने धानिवली टीम तर दुसऱ्या बाजूने शिरगाव टीम तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या संघाचे संघनायक मिड इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित नसतील त्यांना 2 धावांची पेनल्टी लगेचच अनाऊन्स होईल. या गोष्टीकडे गांभीर्याने पहा. 3 षटकं संपली. 9:23 या डावाला इथे सुरुवात झालेली आहे.
आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 17 मिनिटं इथे वापरली गेलेली आहेत, 16.5 मिनिटं 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी. धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 23-23. मैदानी पंच विनंती आहे, तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करायचा आहे. यस, आयोजकांबरोबर चर्चा केल्यानंतर हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये प्लेस करा. मिड इनिंग ब्रेकमध्ये जे संघनायक उपस्थित नसतील त्यांना 2 धावांची पेनल्टी, आणि ती दुसरी इनिंग संपण्यापर्यंत जर म्हणजे संपूर्ण सामना संपण्यापर्यंत उपस्थित नसतील तर 2 चेंडूंची पेनल्टी तिकडे लगेचच घोषित केली जाईल. या गोष्टीकडे लक्ष द्या. या स्पर्धेत नियम काटेकोरपणे इथे पाळले जात आहेत. अक्षय उजव्या बाहेरचा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असताना फेकला गेलेला हा चेंडू होता. कमी गती आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाच्याच बाजूने गेलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेकदा फलंदाजांना गोलंदाज गतीने चकित करत असतात, त्यांची मती हीन करण्याचं काम ते करत असतात, परंतु इथे कमी गतीने गोलंदाजी करतायत. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्याकडे जी अचूकता आहे ती महत्वाची आहे. योग्य लांबीवर चेंडू ते ठेवत आहेत, त्याचबरोबर विविधता दाखवत आहेत गोलंदाज. प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे गोलंदाजांनी. आडव्या बॅटने ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलेला आहे. जरूर शॉर्ट आर्म चामचा फटका खेळलेत. एक पूर्ण दुसरीसाठी निघतील. काय घडणार आहे इथे? अक्षय चतुर आहेत आणि त्याचमुळे त्याच्या चतुराईचं दर्शन झालं. नॉस्ट्राकिंग एंडला हेमंत यांचा डाव त्याने संपवला. धावबादच्या रूपाने हेमंत बाद. The score till now. This is the 4th over is in progress, being bowled by bowler Akshay. What a great start given in bowling department by Aniket. He picked up one crucial wicket of aggressive batter like Nikhil. Then after Jay just given 8 runs, he had picked up one crucial wicket, and in third over Sharad Pawar has done remarkable job by conceding 7 runs and picking up 1 wicket. All 3 bowlers are remain successful. तिन्ही गोलंदाजांना यश मिळालेले हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत कमीत कमी एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. डावीष्टी सोडून जाणारा चेंडू होता. वाईट कॉल करण्यात आलेले. 2 चेंडूचा शेष आहे. एक तरी मोठा फटका, एक तरी षटकार इथे अपेक्षित असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. चेंडू पडला, खूप खाली राहिला. इम्पॅक्टचा जर विचार केला तर उजव्या बाहेरचा इम्पॅक्ट मैदानी पंच सूचित करतायत. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये या पंचांना आपण बघत आहोत. सँडी गायकवाड सर, त्याचबरोबर हरीश कराळे सर. पंचांची देहबोली दिनेश खूप काही गोष्टी सूचित करत असते. शिवप्रेमी शिरगाव सगळ्या स्क्वॉडला विनंती आहे, या मुख्य मंचावर आपण स्थानापन्न व्हा. अगदी वेळेमध्ये तुम्ही उपस्थित राहिलात. शिरगाव टीम योग्य वेळेमध्ये उपस्थित राहणं हा सुद्धा फार मोठा योगायोग असतो, आणि तो आज त्यांनी घडून आणलाय त्याबद्दल त्यांचं कौतुक. आणि तोही व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग. सचिन सर यासाठी तुमचं कौतुक निश्चितच करेल. असं म्हणतात तुम्ही चांगलं काम करा, तुमच्या पाठीवर शाबासकीची अनेक थापा येतात. अनेक जण तुम्हाला शाबासकीसाठी तयार असतो, आणि तेच कार्य आज झालेलं आहे सगळ्या संघांच्या वतीने. पवार 11 मालेटच्या विषयी तेच बोलावं लागेल, कारण सकाळची साखर झोप सोडून अगदी योग्य वेळेत उठून पवार 11 मालेट त्याचबरोबर विकास स्पोर्ट्स पवाळे आज इथे वेळेत उपस्थित राहिले. त्याचबरोबर पहिल्या फेरीतील दुसरा सामना खेळण्यासाठी सचिन सर आणि त्यांची आर्मी, त्यांचं स्क्वॉड इथे उपस्थित राहिलेलं आहे योग्य वेळेत. आता आम्ही वेट करत आहोत तो म्हणजेच आदर्श धानिवलीच्या खेळाडूंचा.
त्यांचा संघ कर्णधार जर इथे उपस्थित झाला तर मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करता येईल. जर उपस्थित नसेल तर 2 धावांची पेनल्टी. दुसरा डाव संपण्या अगोदर जर आले नाही तर 2 चेंडूंची पेनल्टी. षटकं संपली. 4 धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 31. बरोबर 8च्या सरासरीने इथे धावा गोलंदाजांनी खर्च केलेल्या आहेत. शरद पवार जे अनुभवी खेळाडू आहेत त्याने एक कमी धाव खर्च केली, म्हणजे त्याने 7 खर्च केले आणि त्याचमुळे विजयादाखल आता बरोबर 8.00 ची धावगती राखून 32 धावा बनवावे लागतील. गोलंदाजीचा विचार केला तर विकास स्पोर्ट्स पवारची गोलंदाजी सुद्धा तीक्ष्ण आहे आणि फलंदाजीत पवार 11 मालेटचे फलंदाज हे नेहमी आक्रमक असतात. त्यामुळे हे बॅटल अत्यंत चांगलं रंगेल, यामध्ये ती मात्र शंका नाही. अगदी अल्पावधीतच दुसऱ्या डावाबरोबर आपण जोडले जाऊ. क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये ज्याने मोलाचं सहकार्य केलेलं आहे असे युवा उद्योजक जय दस यांचं आगमन झालेलं आहे. जय दस, आपलं या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. दुसरा डाव या सामन्याचा सुरू होत आहे आणि सलामीची जोडी पवार 11 मालेडच्या वतीने अनिकेत आणि त्याचबरोबर अक्षय गोलंदाज तयार होत आहेत. पहिला चेंडू योग्य रीतीने हाताळला गेलेला आहे. संघ नायकाने इथे जबाबदारी स्वीकारलेली आहे पहिलं षटक फेकण्याची आणि पहिला चेंडू योग्य नियंत्रणासहित मैदानाच्या आतमध्ये त्याने फेकला. पुढ्यात ठेवण्याचा निर्णय त्याचा मैदानाच्या आतमध्ये आपण खेळपट्टीवर पाहिला. गोलंदाज यतीन गोलंदाजी करतायत. फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने, लॉफ्टेड. व्हॉट अ ग्रेट शॉट विथ द ग्रेट टायमिंग, व्हॉट अ ग्रेट मिडलिंग. बॉल इज क्रॉसिंग द बाउंड्री लाईन ऑल द वे फॉर रन्स. याच पद्धतीच्या फटक्यांसाठी ते जाणलेही जातात. क्लासिकल बॅटिंग करणारे अनेक फलंदाज मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण बघतो, त्यामध्ये किंवा त्या यादीमध्ये अनिकेतच्या नावाचा उल्लेख नेहमी होईलच. ज्या पद्धतीची फलंदाजी गेली 3-4 वर्षापासून अनिकेत आपल्याला दाखवत आहे. 2 धावांची पेनल्टी जाहीर होत आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आता त्यांनी एकूण बनवल्या होत्या धावा 31 आणि 32 धावांचं टार्गेट होतं, ते आता 2 ने कमी होऊन 30 धावांचं टार्गेट असेल. चेंडूची फेक मैदानाच्या आतमध्ये करा. बघा, पहिलं षटक संपल्यानंतर त्या 2 धावा आपण या षटकामध्ये ऍड करणार आहोत. टार्गेट तितकंच राहील. थोडी अतिरिक्त घाई झाली होती अनाउन्समेंटची.
यतीन ऑनसाइडला फटका खेळायचा बॅटरला, क्षेत्ररक्षक चूक करतोय. एकदा मिळाली, दुसरीसाठी प्रयत्नरत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अत्यंत चांगलं प्रसंगावधान मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाजांनी दाखवलं. क्षेत्ररक्षक थोडे ढिलाई दाखवत होते आणि त्यांना पूर्णपणे बॅकफुटला ढकललं. क्षेत्ररक्षकाला सांगून दिलं की तुमच्या नजरेसमोर आम्ही ह्या अधिकच्या धावा बनवू शकतो आणि त्या बनवल्या देखील. ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट्स, कोऑर्डिनेशन सुद्धा चांगले, ताळमेळ चांगला पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांचा. आपल्या घरामध्ये आपण आपले वृद्ध आजी आजोबा बघतो. आजीने आजोबाकडे, आजोबाने आजीकडे जर फक्त आणि फक्त नजर दिली तरी त्यांना एकमेकांना काय म्हणायचंय त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. शब्द या माध्यमाची तिथे गरज नसते. शब्दविना संवादी जे या पद्धतीने एक चांगली फ्रेज आहे प्राकृतमध्ये. एज लागली होती, कडा होती, मोठी कडा होती, पाहायचं इथे ही धाव पूर्ण असेल का. याही वेळेस धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळतं फलंदाजांना. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येत होता गोलंदाजी यतीनचा. गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली तर तितकी खराब राहिलेली नाही, चांगली गोलंदाजी केलेली. एक चौकार जर वगळला तर आतापर्यंत 4 चेंडू योग्य रीतीने फेकलेले आहेत गोलंदाजी यतीनने. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. मिड ऑन आतमध्ये आहे हे पूर्णपणे ठाऊक होतं फलंदाज अनिकेतला आणि त्याचमुळे त्याने मिड ऑनच्या डोक्यावरून इथे प्लेसमेंट दिलेली आहे. एका टप्प्याने चेंडू सीमा पार निघून गेला. बी शेप मध्ये एक्झिक्युशन, ग्रेट एक्झिक्युशन बाय दिस बॅटर अनिकेत. 1 more 4 runs. 12+2 14 धावा हे सुधारित धावफलक आहे, कारण 12वा प्रतिनिधी इथे उपस्थित नाही, तो म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या विकास पवाळेचा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मयूरचा वापर केला जाते. मयूर पतंगराव दुसरं षटक फेकण्यासाठी तयार आहे. स्टार्टिंगला बॅटर अक्षय. अक्षय चतुर चाणाक्ष बॅटर आहेत, यामध्ये तीळमात्र शंका नाही. एकेरी दुहेरी धावांसाठी चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये ते खेळत असतात. इथे यावेळेस प्लेसमेंट चांगली राहिलेली आहे. शॉट थर्डमॅनचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी आतापर्यंत हवी तशी कामगिरी केलेली नाही. या अगोदर ते शॉट फाईन लेगला होते, तिथेही त्यांच्या समोरून एक अधिकची धाव फलंदाजाने जरूर सोडली होती. आणि क्रिकेट खेळत असताना तुम्हाला हे हेरता आलं पाहिजे, हे व्यवस्थितरित्या लक्षात घेता आलं पाहिजे की कोणत्या खेळाडूच्या क्षमता कोणत्या आहेत. म्हणजे असे फार कमी खेळाडू आहेत की ज्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं असतं. काही खेळाडू विशेषत्वाने त्यांच्या चांगल्या फेकीसाठी जाणले जातात, रॅपिड थ्रो ते देतात. ऑनसाइडला फटका खेळलेत, फक्त आणि फक्त टायमिंगच्या जीवावर खेळला गेलेला हा फटका होता. एक पूर्ण दुसरीसाठी इथे निघालेले आहेत. व्हॉट अ ग्रेट रनिंग, परंतु यावेळेस थोडे अपूर्ण राहिले फलंदाज अक्षय. त्यांनीही मान तुकावलेली आहे, त्यांना मान्य आहे की आपण क्रीजमध्ये पोहोचलो नाहीत. यष्टीरक्षकाचे चांगले प्रयत्न आणि त्याचमुळे फलंदाज अनिकेतचा डाव संपला. धावबादची शिकार बॅटर अनिकेत, पहिला हादरा मालेडला. अक्षयने आपल्या समोर ऐकण्यासाठी सादर केलेलं आहे, परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. पूर्वी ते होतं की अगदी वर्षातून एकदा दोनदा कुठेतरी आपण फॅमिली सोबत फिरायला जायचो. अलीकडे कारला एकविरा म्हणजे अगदी सहज सहज प्लॅन होतात. प्लॅन कधी होतात आणि त्याची चर्चा असतानाच प्लॅन करणारे एकविरेपर्यंत पोहोचलेले असतात. असं अनेकदा आपण पाहिलंय. दुसऱ्यांपर्यंत ती चर्चा पोहोचते की असं असं आपल्याला करायचंय म्हणून. अगदी 1-2-2.5 तासांच्या अवधीमध्ये काही लोक तिथपर्यंत पोहोचलेली असतात. इतकं सहज सोपं शक्य झालेलं आहे अलीकडे. आणि पर्यटन हे तुम्हाला करताच आलं पाहिजे किंवा तुम्ही ते केलंच पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. यावेळेस इथे ऑनसाइडला फटका खेळलाय फलंदाज राकेशने. राकेश हा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे पवार 11 मालेटचा जर आपण विचार केला तर.
कल्याण ग्रामीणचा जो आवाज कालच्या दिवसभरामध्ये आपण ऐकला होता, समालोचक प्रथमेश ठाकूर यांचं आगमन होते. प्रथमेश, सहर्ष स्वागत. मयूर ऑन साइडला कंट्रोल पूलचा फटका खेळलेले आहेत. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. एकतर पूर्ण दुसरीसाठी निघाले. यावेळेस कोऑर्डिनेशन हवं तसं चांगलं बनवता आलं नव्हतं. यस नो वेट या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्याचमुळे इथे ताळमेळ बिघडलं या दोन फलंदाजांमधून. आणखी एक फलंदाज, महत्वाचा फलंदाज गमावलेला आहे धावबादच्या रूपाने. असं आता वाटलेलं आहे किंवा किंबहुना त्याने ते प्लॅनिंग बनवलेलं आहे, विशेषत्वाने बॅटर अनिकेतने, की जिथे जिथे शक्य असेल तिथे एका धाबेचं कन्व्हर्जन 2 मध्ये करायचं, 2 धाब्यांचं कन्व्हर्जन 3 मध्ये करायचं, पळून अधिक धावा बनवायच्या अशा पद्धतीने विचार केलेला आहे. आणि त्याचाच तो भाग राहिला होता कुठेतरी रणनीतीचा, की 2 फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झालेले आहेत. योग्य वेळेवर त्यांना ती धाव पूर्ण करता आली नव्हती. डाबी एसटी सोडून जात असताना चेंडूला आपण पाहिलेला आहे, चेंडूचा प्रवास आपण पाहिला, पण मागे वळत आहेत. हा चेंडू वाईट घोषित करण्यात आलेला, एक अतिरिक्त धाव धावपलकोर जोडली जाईल. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आणखी एक चांगला चेंडू, प्रॉपर यॉर्करचा मारा इथे गोलंदाज मयूर पतंगरावचा. चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं. ज्या फलंदाजाने अधिकच्या धावा बनवण्याचा प्रयत्न करत असताना 2 फलंदाजाला धावबाद केलं होतं, आता त्याही फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागत आहे. या रनचेस मध्ये इथे ट्विस्ट निर्माण होईल का हे आपल्याला पाहायचं आहे. षटकं संपली 2 आणि 2 षटकांच्या अंती धावफलक 20. आणखी 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी पवार 11 मालेडला. झालेली आहे. घड्याळाकडे आपली नजर गेली तर 9:58 होत आहेत. बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलेला आहे गोलंदाजांनी. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. दूरवरच्या टोकाकडून नवीन गोलंदाज पाचारित केले जातील. गोलंदाजीची इथे जबाबदारी घेत आहेत गोलंदाज निखिल शिंदे. चांगले खेळाडू आहेत. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये गेले अनेक वर्षापासून चांगली कामगिरी त्यांनी आपल्या संघासाठी जरूर केलेली आहे. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला जर चांगली गोलंदाजी करता आली, तुमच्या नावा लौकिकाला साजेशी गोलंदाजी करता आली तर ते संघ हिताचं ठरू शकेल. परंतु आता या सामन्याचा जर विचार केला तर 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. अशातच स्टार्टिंगला बॅटर संदीप पवार आहेत. संदीप पवार ज्यांना आपण पुराणा चावल या पद्धतीने उल्लेख त्यांचा करू शकतो. गेली अनेक वर्षापासून संदीप पवार क्रिकेट खेळत आहेत. आक्रमक शैलीने खेळणे हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. यावेळेचा फटका इथे बसला होता जरूर. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू सेफ लँड होत असताना आपण पाहिलेलं आहे. या दरम्यान एक धाव मिळालेली आपण बघूयात. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. तसे प्रत्येक चेंडूवर एकाच धाबेची गरज आहे. बॉल रन इक्वेशन आपण बघत आहोत मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे फलंदाजी करणाऱ्या टीमला, बॅटिंग टीमला. प्रतीकच्या बॅटमधून फटका आलाय. टायमिंगच्या आधारे खेळला गेलेला फटका चांगला होता, परंतु प्लेसमेंट चुकली. स्ट्रेट टू द फिल्डर. स्कीपर हॅज टेकन अ स्प्लेंडिड कॅच अँड दिस इज द एंड ऑफ वन मोर बॅटर प्रतीक डिपार्ट्स.
आतमध्ये दाखल होत आहेत. जय एका पाठोपाठ फलंदाज गमावलेले आहेत फलंदाजी करत असताना पवार 11 मालेटे. त्याचमुळे या रनचेसमध्ये जिवंतपणा आपल्याला जाणवतो. एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये जितकी हवा भरलेली आहे त्यातील बरीच हवा निघून जाईल. इथेही थोडा टेंटेटिव्ह अप्रोच मध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. ऑन द राईज फटका खेळायचा होता एक पूर्ण, दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न तर बॅटरने जरूर केला होता. स्ट्रायकिंग एंडला आता यावेळेस संदीप पवार आलेले आहेत. संदीप पवार म्हटले तर आक्रमकतेचं दुसरं नाव. परंतु आता इथे या सामन्यातील परिस्थिती व्यवस्थितरित्या ॲसेस करावी लागेल बॅटर संदीपला. त्या पद्धतीने निर्णय घ्यावे लागतील. आडव्या बॅटने फ्रंट ऑफ द विकेट फटका खेळायचा होता बॅटरला. खेचून मारायचं होतं. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळता येणं हे तितकं कठीण जरूर नाही, परंतु प्रत्येक वेळेस योग्य रीतीने तुम्हाला करता येईलच असंही नाही. निर्धाव चेंडूची फेक झाली. धावपलकर धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 22. 4 गडी गमावलेले आहेत. समोर खेळलेत. ज्या आक्रमकतेची मी चर्चा केली होती फलंदाज संदीप या फलंदाजाच्या, तीच आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला. स्लॉट मध्ये चेंडू होता. एका टप्प्याने सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे. दर्जेदार चौकार. गोलंदाजांना जीव ओतून गोलंदाजी करावी लागते तर आणि तर ते शक्य होतं. परंतु एक महत्वाची गोष्ट संदीप अशी आहे की कमी धावांचे जे सामने असतात, लो स्कोरिंगचे सामने, ते एकदा इंटरेस्टिंग बनले की त्यापेक्षा अधिक चांगलं क्रिकेट दुसरं कोणतं नाही. समोर ठेवलंय क्षेत्ररक्षक उपस्थित. अगदी त्याच्या समोरून चेंडू मागे निघून गेला. लॅक ऑफ टेक्निक ज्याला आपण म्हणतो. फार लवकर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न होता. खाली वागता आलं नव्हतं आणि त्याचमुळे चेंडू 2 पायांच्या मधून मागे निघून गेला. बॅकअप अवेलेबल होतं. धाव मिळाली 1. याचबरोबर षटकं संपतात 3 षटकांच्या अंती धावफलक 27 वर जाऊन पोहोचलेला आहे आणि इथून पुढे आणखी 5 धावांची गरज. यानंतर पहिल्या फेरीतील जो दुसरा सामना निश्चित झालेला आहे त्याची नाणेफेक आपण टॉस बॉक्स मध्ये करत आहोत. दोन्ही संघाचे संघनायक त्याचबरोबर नाणेफेक संपन्न करण्यासाठी जांभुर्डेचे युवा उद्योजक जय धस जोडले जातील. बघा, यानंतरच्या सगळ्या कर्णधारांसाठी महत्वाची सूचना आहे. तुम्हाला मिड इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी येणं बंधनकारक आहे. तुम्ही क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल परंतु नाणेफेकीसाठी जर आले नाहीत तर आयोजकांच्या वतीने जी पेनल्टी अनाउन्स होईल ती कोणताही युक्तिवाद न दाखवता किंवा न करता तुम्हाला ती मान्य करावी लागेल. या गोष्टीकडे लक्ष द्या. शेवटचं षटक फेकण्यासाठी नवीन गोलंदाजाची नियुक्ती केली जात आहे. पाहायचे कोणत्या गोलंदाजाकडे जबाबदारी दिली जाईल. अलीकडेच दहीगावकर चषक संपन्न झाला. तिथे एक गोष्ट आपण पाहिली होती. 6 चेंडूंमध्ये 5 धाबा डिपेंड केल्या होत्या गोलंदाजी करत असताना हनुमंत या कोरावळेकर गोलंदाजांनी. तिथून पुढे त्यांनी मागे वळून पाहिलं नव्हतं. अनेक मोठ्या मोठ्या संघांना पराभवाची धूळ चारत असताना दहीगावकर चषक आपल्या नावे केला होता. गोलंदाज कार्तिक. चेंडू पडल्यानंतर मागे आला. यष्टीरक्षकाला चेंडू अडवता आला नाही. स्वतःहून चेंडू थांबतो आणि त्याचमुळे आता फलंदाजांना अधिकच्या धावा पूर्ण करण्याची संधी आहे. 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न केला जाईल. नौके चेहरे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे जी उत्सुकता असते त्या उत्सुकतेमध्ये त्यांचे कदाचित निर्णय चुकतात. तेच झालं होतं. तिसरीचा एक मार्गी प्रयत्न झाला. फलंदाज धावबाद. स्वीकारण्याचा त्यांचा निर्णय आहे.
क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा शिरगाव टीम. ऑनसाइडला फटका खेळायचा होता. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. डेलिबरेटली प्लेड हा एक नियम आहे. सॉरी, इक्वेशनकडे आपण जाऊया. 4 चेंडूचा केस शेषे 3 धावांची गरज आहे. गोलंदाज कार्तिक चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत संदीप. आखूड डाब्याचा चेंडू उजव्या बाहेर योग्य रीतीने खेळलेला आहे. अप्पर कटचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्नरत आहेत, त्यांच्या प्रयत्नाने यश मिळत नाही. चेंडूने सीमारेषा भेदली आणि त्याचमुळे हा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकलेला आहे, तो म्हणजेच पवार 11 मालेडने उपस्थित राहिले. दोन्ही संघ विशेषत्वाने विकास स्पोर्ट्स पवाळे. आपण चांगलं क्रिकेट खेळला. शिस्तबद्ध क्रिकेटचं दर्शन तुमच्या खेळीतून आम्हाला झालं. आयोजकांच्या वतीने तुमचं कौतुक. या हंगामासाठी तुम्हाला समालोचन कक्षाच्या वतीने शुभेच्छा आहेत. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत. गोलंदाजी करत असताना पहिलं मॅन्डेटरी पॉवर